श्रीरामांबाबतचं आव्हानांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि प्रसिद्धीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी, स्वतःला हिंदुत्ववादी बोलणारे आता मौन का? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। श्रीरामांबाबतच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल। पुणे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, तर आव्हाडांना ताबडतोब अटक करा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। शरद पवार गटाला संपवण्यासाठी त्यांचेच नेते पुरेसे, आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा। तर अफजल खान खिलजी काय खातो त्याचं प्रवचन मुंबऱ्यामध्ये द्या, श्रीकांत शिंदेंचा आव्हाडांना सल्ला। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा। पुणे, बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्येही धाड, लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप। मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचं ट्विट। ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत। विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू, बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर तक्रारी असल्यानंतरच छापेमारी होते, भाजपच्या बावनकुळेंचा पलटवार। खासदार भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस, गवळींचे 2 सीए आयटी ऑफिसमध्ये दाखल, दोघांजवळ भावना गवळींच्या संपत्तीची कागदपत्र। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही, परवानगीसाठी पोलिसांना पत्र, जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या, दिल्लीमधील बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसने मागवली यादी, सूत्रांची माहिती। वंचित महाविकास आघाडीचाच भाग, जागा वाटप अंतिम टप्प्यात, प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल, संजय राऊतांची माहिती।